नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या नित्यविनी चॅनलवरती स्वागत आहे. तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की त्यात मी ऑफिस मेकअप कसा मिनिमल आणि इझिली करू शकतो ते मी दाखवलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला बघायला मिळणार आहे माझे इयरिंग्स कलेक्शन्स, जे ऑफिस रेग्युलर वेअर, कुर्ती वेअर किंवा लग्नात कसे मी घालते, कुठले घालते ते मी दाखवणार आहे. तर आपण सुरू करूया. तर आपण पहिले बघणार आहोत की आपण जीन्स टॉप्सवरती कसे कानातले घालू शकतो. तर मी दाखवते. आणि माझे जे पण इयरिंग्स आहेत ते मी ठाण्यावरून घेते आणि कुठल्या शॉपमधून असं पर्टिक्युलर शॉप्स नाही आहेत. मी कधी आम्हाला असे ठाण्यावरती मी शॉपिंग करताना जर रोड साईडला दिसले तर त्यांच्याकडून ते स्वस्त मिळतात. सो हां, त्यांच्याकडे चांगलीही असतात. तर हे आहेत माझे हार्ट्सवाले इयरिंग्स जे मी शर्ट टॉप्सवरती घालते. सो हे असे अँड ते खूप प्रिटी दिसतात टॉपवरती. आणि अजून एक आहेत असे 3-4 इयरिंग्स आहेत माझ्याकडे जे मी टॉप्सवरती शर्ट्सवरती घालते. अँड दिस इज मल्टी कलर, थोडंसं शायनीवालं आहे. ते आपल्या शर्ट्सवरती जे रेग्युलर फॉर्मल शर्ट्स नाही, नॉर्मल जे आपण घालतो रेग्युलर यूज, तर ते सॉरी फर्स्ट टाइम आहे. हे आहेत. आणि अजून एक आहे जे बो टाईप आहेत, दिस वन. तर हे आपले जे फॉर्मल शर्ट्स असतात ना त्याच्यावरती खूप सुंदर दिसतात आणि खूप प्रिटी येते. माझे सर्वात आवडते आहेत हे. अँड दिस वन अजून एक आहे हे. तर हे खूप हे अल्सो शर्ट्स किंवा असे पार्टीवेअर टॉप्स असतील असे त्याच्यावरती आपण हे वेअर करू शकतो. आणि हे पण खूप प्रिटी दिसतात जेव्हा आपण पार्टीवेअर टॉप्स किंवा काय असेल ना ते खूप छान दिसतात. आणि अजून एक आहे हे मोती टाईप. हे तुम्ही कुर्तीवरतीही वेअर करू शकतात कारण की हे दोन्हीवरती चांगले दिसतील. सो आता आपण बघितले की आपण शर्ट टॉपवरती काय वेअर करू शकतो ते कानातले बघितले. आता आपण बघणार आहोत की रेग्युलर आपण ऑफिसला कुर्ती घालतो त्याच्यावरती आपण कसे इयरिंग्स घालू शकतो. आणि माझे काय आहेत इयरिंग्स मी जे वेअर करते रेग्युलर यूज. हे एक आहे जे ठाण्यावरूनच घेतलेत आणि झुमका आहेत, बेट दाखवते. आणि खूप छान दिसतात आणि खूप लाईट वेट आहेत, असं काही हेवी नाही आहेत. आणि हे हँडमेड वाटतात सी. ते हे खूप छान दिसतात जेव्हा आपण ऑफिसमध्ये जातो तर ते असे हेवीसुद्धा वाटत नाही. तर नेक्स्ट आहे दिस वन. किती प्रिटी वाटतात. आणि हे पण असे ठाण्यावरूनच घेतलेत आणि इतके नाही आहेत. आणि हे सगळे इयरिंग्स माझे 100-150 असेच आहेत. तर हा वालाही आपण रेग्युलर यूज करू शकतो. सो अजून एक आहे कलेक्शन्स जे आपण ऑफिस वेअर आपण जे ऑफिसला घालतो, कुर्तीज रेग्युलर कुर्तीज जे असतात आपण घालतो त्यामध्ये हे पण झुमकेस चांगले दिसतात. हे खूप छान आहेत आणि हेही लाईट वेट आहेत, सेम ठाण्यावरून घेतलेले आहेत. आणि अजून आहेत जे रेग्युलर यूजसाठी आहेत, इयरिंग्स घालू शकतो, कम्फर्टेबल, एकदम कम्फर्टेबल आहे. अँड दिस वन. आणि हे इयरिंग्स कसे आपले कुठलेही कलर्सवरती जाऊ शकतात तर ते काही इश्यू नाही होत. आणि हे ग्रीन आहेत. सो मी हे जरी घातलं याच्यावरती छान वाटतात आणि हे मॅचसुद्धा होतो. सो आहेत असे इयरिंग्स आहेत जे आपण कुठलेही कलर्स घातलो, कुठलेही कुर्तीज, शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती घातली त्याच्यावरती बेस्ट दिसते. तर आता आपण बघितले कुर्तीवरती, रेग्युलर कुर्तीवरती आपण कसे कानातले घालू शकतो आणि माझे काय कलेक्शन्स आहेत ते आपण बघितले. आता आपण बघणार आहोत की लग्नाला आपण कसे इयरिंग्स घालू शकतो. आणि हे एक आहे, सॉरी उलटं झालं आहे, एक सो हे खूप हेवी आहेत. हा वाला जास्त हेवी आहे.
पण हे मला खूप जास्त आवडलेलं आहे, सो घेतले मी. पण अजून 1-2दाच यूज केले, असं नाही, कारण की खूप ते कानाला खूप जड होतात. पण हे जास्त चांगले ब्लॅक किंवा असे तुम्ही ब्लॅक कुर्ती साडी घातली ना की खूप प्रिटी दिसतील आहे. सो अजून एक आहे जे रेग्युलर आपण ऑफिसलाही यूज करू शकतो. हे कानातले मी दाखवायची विसरली, बट येस, हे खूप ट्रेंडी होते अगोदर. हेही ह्याला खूप छान दिसते. आणि अजून एक आहे हे ऑक्साईडचे झुमके टाईप आहेत. हेवी अजिबात नाही आहे. टेम्पल टाईप आहे हे जे शेप आहेत ते. सो ही आपल्या नॉर्मल कुठल्याही रेग्युलर किंवा आपली साडी किंवा तुम्हाला लग्नात जरी घालायची असेल खूप छान दिसेल साडीवरती. आणि अजून एक आहे दिस येल्लो. हे माझ्या एक लग्नासाठी मी घेतलेले येल्लो. पूर्ण माझा आउटफिट येल्लो होतं, त्याच्यावरती मी खूप शोधत होती. तो हा वाला मला मिळाला आणि हा खूप सुंदर दिसतो, एकदम छान. मोठाही वाटत नाही ना, हेवी आहे, काही नाही आहे, खूप प्रिटी आहे हा वाला. आणि अजून एक आहे दिस वन. हा कलरफुल आहे, मीन्स तुम्ही बघू शकता की हा मल्टी कलर्स त्याच्याने खूप शाईन होतोय. तर हेही तुम्ही रेग्युलर कुर्ती वेअरवरती घालू शकता, जे ऑफिसला तुम्ही घालतात. आणि हा साडीवरती पण खूप सुंदर दिसेल. तुमची आपले हे असतात डिझायनर साडी असते त्याच्यावरती खूप सुंदर दिसते. तर अजून एक आहे दिस वन. सॉरी, हे मला अजिबात जमत नाही, सॉरी. ही एक आहे इयरिंग जी ठाण्यावरूनच घेतली आहे. खूप वर्षही झालेत आणि खूप छान टिकलेत हे इयरिंग्स. सो हेही मला खूप आवडलेत आणि हे मी वेअर करून दाखवते वेट. सो हे बघा, हे असं दिसत आहेत कानातले. ते खूप जरा आहेत, मीन्स खूप घालावं लागतं पूर्ण कानाच्या इथून, असं मागून जातो हा. आणि हे असं पूर्ण इयर कवर करतं. आणि हे तुम्ही जेव्हा असे एकदम मराठमोळी साडी असते, एकदम तुम्ही नऊवारी घालतात, तेव्हा हे कानातले खूप सुंदर दिसतात. आणि काही हे जे इयरिंग्स दाखवले त्याचे फोटोज असतील ते नक्की मी तुम्हाला दाखवेन. हां, तो एक झाला. आणि आता अजून एक आहे इयरिंग, तेही तुम्ही साडीवरती प्रॉपर एकदम सूट होईल ही साडीवरती. त्याचे जे झालर आहेत हे वाले, ते खूप छान दिसतात आपल्या कानावरती. हे खूप असे उठून दिसतात. आणि हे तुम्ही सेम साडीवरती, नवारी साडी, सहावारी साडी, जे काही असेल, इवन ड्रेसवर सुद्धाही तुम्ही हे इयरिंग्स वेअर करू शकतात. ते खूप सुंदर दिसतात. मी हेही तुम्हाला घालून दाखवते वेट. सो हे बघते तुम्ही किती हे प्रिटी दिसते, की हे जे झालर आहे ते खूप छान दिसतंय. तर हे मी ही कुर्ती घातली त्याच्यावर सुद्धाही ते छान दिसतंय. इथे झुमका पण आहे, तर तेही छान वाटतं. सो ही तुम्ही साडी, नवारी साडी असू दे, सहावारी साडी असू दे, त्याच्यावर तुम्ही हे वेअर करू शकता. तो हा एक आहे कानातले. तर आता आपण बघितले की लग्नासाठी कुठले इयरिंग्स आपण घालू शकतो. तर अजून एक कलेक्शन आहे जे फक्त मोती असतात, जे टॉप्स टाईप्स असतात, तेही आपण साडीवरती घालू शकतो. आणि ते खूप ट्रेंडी आणि खूप जुन्या काळात तेही घालायचे. तो एक आहे, मी दाखवते. हे बघा, छोटूसे आणि क्यूट असे आहेत. हे इतके सुंदर दिसतात ना, म्हणजे तुम्ही असे नॉर्मल जे कुर्ती घालते त्याच्यावरही चांगले दिसू शकतात. तुम्हाला जर मिनिमल कानातले ठेवले, तुम्हाला हेवी नाही घालायचे, तुम्हाला कंटाळा आला असेल, तर तुम्ही ही वाली इयरिंग्स यूज करू शकता. तर हे वाला मी तुम्हाला घालून दाखवते. आणि सिमिलरमध्ये ना एक असं आहे शेप, स्टार टाईप आहे. तर हेही तुम्ही घालू शकतात साडीवर आणि ते खूप सुंदर दिसतात, क्यूट दिसतात. तुम्हाला वेअर करून दाखवते. तर हे बघा, हा स्टारवाला मी जो घातला आहे तो किती
कानाला शोभून पण दिसतोय आणि खूप छान वाटतोय, तो खूप क्यूट वाटतोय. आणि मी ही कुर्ती घातली त्याच्यावरही हे कानातले खूप जात आहेत, सूट होत आहेत आणि चांगलेही दिसत आहेत. तर हा वाला आहे ना एकदम रॉयल लुक ही दिसू शकतो साडीवरती. किती पण तुम्ही मिनिमल घाला, काही करा, तर हे असे कानातले तुम्ही घातले ना साडीवर खूप छान दिसणार आहे. आता मी हा वाला पण तुम्हाला वेअर करून दाखवते. 1 सेकंड. तर हा दुसरा वाला आहे जो सर्कलवाला आहे. तर तुम्ही बघू शकता की खाली आहे ना एकदम हलकंसं असं ना झुमका टाईप असं खाली हे, तर ते हलतं, तर ते खूप क्यूट वाटतं जे आपण घालतो ना. आणि तुम्ही हेही बघा, ह्याच्यावरती हेही चांगलं दिसते. आणि तुमची जी पैठणी असेल, ते सांगायला विसरली, पैठणीवरती सुद्धा हे जास्त उठून दिसतं. तुम्ही जे हे वेअर कराल, अशी इयरिंग्स वेअर कराल किंवा हे असे, हे दिसणारच चांगले. बट हे जे आहेत ना हे ओरिजिनल आहेत, जे आपले जुन्या काळातल्या बायका जे यूज करायचे ते शेवटी जुनं ते सोनं असतं. सो हे खूप छान वाटतात. येस. आणि मी एक विसरले, जे मी हे कानातले असे मोतीचे जे कानातले घातलेले असे, त्याच्यावरती 4 चंद लावायला ही आहे नथ. येस, ही आहे प्रेसवाली आहे, तुम्ही बघू शकता ही प्रेसवाली आहे. तर ही सर्वात इझी मुलींसाठी आपलं घालायचं असं जास्त, ते जी असे नाकात टाकून जी असते ती जाम हे असते. सो ही अशी चालू. तर ही तुम्ही बघू शकता की हे मोतीवाली कानातले आणि हे नथ किती सुंदर दिसते. ती ही मी कुर्ती घातली त्याच्यावरती ही ती खूप छान दिसते, तुम्ही बघू शकतात. सो जे जुनं असतं ते खरंच चांगलं दिसतं आपल्यावरती. तो प्लीज तुम्ही ही ट्राय करा. कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसेल तुम्हाला साडीवरती, ड्रेसवरती तुम्ही आपला फेटा घाला किंवा अशी टोपी असते जी, खूप सुंदर दिसेल तुमच्यावर. सो येस. सो हे होते माझे इयरिंग्स कलेक्शन. अँड ते खूप माझे असे मोस्टली सगळे ऑक्साईडचेच आहेत. आणि मी रेअरली हे असे जे कानातले असतात हे खूप रेअरली घालते मी साडीवरती. आणि माझे रेग्युलर मी शर्ट टॉपवरती हे असेच घालते आणि माझे ऑक्साईडचे. तर माझे असे कलेक्शन्स आहेत. तर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच मला सांगा. आणि तुमच्याकडे जे इयरिंग्स असतील असे ऑक्साईडचे किंवा कसले, तेही तुम्ही मला सांगू शकता. मग कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुमच्याकडे कुठल्या टाईपचे इयरिंग्स कलेक्शन आहेत, ऑक्साईड किंवा रेग्युलर आपले जे ऑफिस वेअरसाठी आपण यूज करतो असे. तर तुम्ही मला नक्कीच सांगा की तुमच्याकडे कसले कलेक्शन आहे, कुठले कलेक्शन्स आहेत. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि हां, माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, मी विसरलेले. थँक्यू. बाय.